हां, तिथे खाली पोहोचल्यावर म्हणजे खूप मिलिटरीची लोकं होती किंवा अजून ऑफिशियल लोकं होती तिथे. तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली पोहोचल्या जाता ते सरळ सरळ जा, तिथे मिलिटरीवाले आहेत, ॲम्ब्युलन्स आहे. तुम्हाला काही पहिले त्यांनी विचारलं की तुम्हाला इंज्युरी वगैरे काही झाली आहे का? म्हणजे आम्ही तिथे खाली पोहोचलो. पहिला प्रश्न त्यांचा त्याच होता की तुम्हाला काही इंज्युरी वगैरे झाली आहे का? मग त्यांनी ते व्यवस्थित एस्कॉर्ट केलं आम्हाला. मग आम्ही पुढे गेलो. मग माझी आत्या, कविता आत्या, त्यांना पॅरालिसिस होता तर त्यांना आम्ही मेडिकलसाठी पाठवलेलं. त्यांचंही चेकिंग झालेलं. मग आम्हाला सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं एकदा. तिथेही आम्हाला पाणी वगैरे दिलं, खायला दिलेलं सगळं. मनस्थितीतच नव्हतं. हां, मनस्थितीत नव्हतं. हो, नाही नव्हतोच. मग थोड्या वेळ आम्ही होतो तिथे, एक 20-25 मिनटं होतो. मग नंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहलगामच्या टुरिस्ट क्लबमध्ये तुम्ही तिथे बसा, आम्ही तिथेच तुम्हाला कळवू. पण तिथेही आम्ही खूप एक 4-5 तास आम्ही असेच क्लूलेस बसलेलो. आणि अशी लोकं येत होती, त्यांची सिच्युएशन अजून वेगळी, त्यांची सिच्युएशन अजून खराब होती की काही जण फक्त असे एकटेच चाललेले. तिथे एक लेडी होती आणि तिची 2 छोटी मुलं होती. ती खूप पॅनिक होती, ती खूप रडत होती, तिला चक्कर वगैरे पण येत होते. असे बरेच जणांचे सिच्युएशन बघून आम्हाला घाबरायला होत होतं. आणि तिथे आम्ही जवळपास 9-9:30पर्यंत असंच क्लूलेस बसलेलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.